Hello, good afternoon all. My name is Archana Pol, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So we have covered our first 5 chapters and our next chapter is mineral metabolism. So mineral metabolism, in this chapter we are going to study the different minerals which are present in our body. So minerals are required for variety of physiological functions. So as we know, there are different types of minerals which are present in our body. They are calcium, phosphorus, potassium, sodium, chlorine, magnesium, iron, zinc. Then the other trace elements like cobalt, copper, fluorine, iodine, chromium, selenium, manganese, molybdenum. These are the different elements which are present in our body, and these minerals are required for variety of various physiological functions. So what are these functions? The functions are to maintain the osmotic pressure of the cells. So we know what is cell. So these are the minerals which are required for maintenance of osmotic pressure of cell. Then also these minerals are required for transport of oxygen. Then growth and maintenance of tissues and bones, working of nervous system, for the muscle contraction, then to maintain the electrolyte balance and to maintain the acid base balance in the body. So these are the different important functions of minerals. These are the physiological functions. So मिनरल मेटाबॉलिझम जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे मिनरल्स प्रेझेंट असतात. प्रत्येकाला माहीत आहे की बॉडीसाठी कॅल्शियम लागतं, फॉस्फरस लागतं. वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी हे मिनरल्स जसे की सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक आणि बाकीचे ट्रेस एलिमेंट्स त्यामध्ये कोबाल्ट, कॉपर, फ्लोरीन, आयोडीन, क्रोमियम, सेलेनियम, मॅग्नेज, मॉलिब्डेनियम. तर हे वेगवेगळे एलिमेंट्स आपल्या बॉडीच्या फिजिओलॉजिकल फंक्शनसाठी लागतात. तर हे एलिमेंट्स कोणते आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत ते आपण मिनरल मेटाबॉलिझम या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर जसे की आपण वेगवेगळे फंक्शन्स पाहिले. मेंटेनन्स ऑफ ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ द सेल. आपला जो काही सेल आहे त्या सेलच्या ऑस्मॅटिक प्रेशरच्या मेंटेनन्ससाठी मिनरल इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जो काही ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट होत असतो त्याच्यासाठी मिनरल्स इम्पॉर्टंट असतात. देन दे आर इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ टिश्यूज अँड बोन्स. आपले जे काही टिश्यूज आहेत, बोन्स आहेत, त्यांच्या ग्रोथसाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी आणि त्यांच्या मेंटेनन्ससाठी हे जे मिनरल्स आहेत ते इम्पॉर्टंट असतात. देन आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमच्या वर्किंगसाठी देखील हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यानंतर मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये देखील यांचा इम्पॉर्टंट पार्ट असतो. देन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आता जे काही इलेक्ट्रोलाइट आपल्या बॉडीमध्ये असतात त्यांच्या मेंटेनन्ससाठी मिनरल्स इम्पॉर्टंट असतात. आणि द लास्ट फंक्शन इज मेंटेनन्स ऑफ ॲसिड बेस बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हे जे मिनरल्स आहेत ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स आहेत. त्याच्यामध्ये मेन एलिमेंट्स जे आहेत, मेन मिनरल्स जे आहेत ते आहेत कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, आयर्न आणि झिंक. तर आपण आज कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन जे मिनरल्स आहेत ह्या दोन एलिमेंट्सचे रोल आपण आज बघणार आहोत. तर त्यामधला फर्स्ट जो आहे दॅट वन इज कॅल्शियम. सो ॲज वी नो की कॅल्शियम एक इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट आहे सेलचा. कॅल्शियम आपल्या बोन्ससाठी खूप इम्पॉर्टंट असतो, बोन्सच्या कॅल्शिफिकेशनसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तर हा जो कॅल्शियम आहे याचे इम्पॉर्टंट फंक्शन्स काय काय आहेत. सो कॅल्शियम इज इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल अँड कॅल्शियम इज रिक्वायर्ड फॉर द फॉलोइंग फिजिओलॉजिकल फंक्शन्स. देन विच आर दिस फंक्शन्स. कोणकोणत्या फंक्शन्ससाठी कॅल्शियम आपल्याला लागतो. तर इन दॅट फॉर्मेशन ऑफ बोन्स. जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बोन्सच्या कॅल्शिफिकेशनसाठी कॅल्शियम हा एक इम्पॉर्टंट मिनरल आहे. देन मसल कॉन्ट्रॅक्शन, blood clotting, neuromuscular mechanism and it is also act as a metal cofactor for different enzymes. तर हे सगळे कॅल्शियमचे फंक्शन्स झाले. ओके. तर आउट ऑफ दी टोटल बॉडी कॅल्शियम 98% ऑफ कॅल्शियम विच इज प्रेझेंट इन बोन्स ॲज अ कॅल्शियम फॉस्फेट. आपल्या बॉडीमधलं टोटल बॉडीपैकी 98% कॅल्शियम जे असतं ते कुठे प्रेझेंट असतं तर ते बोन्समध्ये प्रेझेंट असतं. जसं की आपल्याला माहिती आहे आपले बोन्स कशाचे बनलेले असतात तर कॅल्शियमचे बनलेले असतात. त्यामुळे 98% कॅल्शियम जे आहे ते बोन्समध्ये असतं इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम फॉस्फेट. आणि जे उरलेलं 2% कॅल्शियम जे आहे ते सॉफ्ट टिश्यूजमध्ये असतं आणि ब्लडमध्ये असतं. सो 98% विच इज प्रेझेंट इन द बोन्स अँड 2% विच इज प्रेझेंट इन द सॉफ्ट टिश्यूज अँड इन द ब्लड. ओके. सो
दिस 2% कॅल्शियम इज कॉल्ड ॲज फिजिओलॉजिकल कॅल्शियम. आता हे जे 2% कॅल्शियम जे असतं त्याला म्हटलं जातं फिजिओलॉजिकल कॅल्शियम. सो फिजिओलॉजिकली कॅल्शियम इज प्रेझेंट इन 2 फॉर्म्स दॅट आर फ्री कॅल्शियम अँड बाउंड कॅल्शियम. आता कॅल्शियम जे आहे ते 2 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. एक असतं फ्री कॅल्शियम आणि एक असतं बाउंड कॅल्शियम. फ्री कॅल्शियम म्हणजे जे फ्री फॉर्ममध्ये असतं आणि बाउंड कॅल्शियम म्हणजे ते बाउंड असतं, म्हणजे बाउंड फॉर्ममध्ये असतं, म्हणून त्याला म्हटलं जातं बाउंड कॅल्शियम. आता कॅल्शियम विच इज बाउंड विथ प्रोटीन्स इज कॉल्ड ॲज फ्री कॅल्शियम बिकॉज इट कॅन डिफ्यूज. आता जे कॅल्शियम प्रोटीनला बाउंड असतं त्याला फ्री कॅल्शियम म्हटलं जातं. फ्री कॅल्शियम का म्हटलं जातं? कारण ते प्रोटीनपासून डिफ्यूज होतं म्हणून त्याला म्हटलं जातं फ्री कॅल्शियम. आणि जे बाउंड कॅल्शियम असतं म्हणजे ते बाउंड असतं कारण ते डिफ्यूज होत नाही म्हणून त्याला बाउंड म्हटलं जातं. आणि हे जे बाउंड कॅल्शियम जे आहे ते कुठे असतं? सो कॅल्शियम इन दी साल्ट फॉर्म लाईक कॅल्शियम सिट्रेट इज कॉल्ड ॲज बाउंड कॅल्शियम. आता हे जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम सिट्रेटच्या फॉर्ममध्ये असतं की जे डिफ्यूज होत नाही म्हणून त्यांना म्हटलं जातं बाउंड कॅल्शियम. सो विटॅमिन डी इम्प्रूव्ज द युटिलायझेशन ऑफ कॅल्शियम फॉर कॅल्सिफिकेशन अँड अदर पर्पज. सो आपल्याला माहिती आहे विटॅमिन डी जे आहे ते बोन्सच्या कॅल्सिफिकेशनसाठी आणि इम्पॉर्टंट असतं. विटॅमिन डी काय करतं? कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते प्रमोट करतं. म्हणजे विटॅमिन डी इम्पॉर्टंट आहे कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनसाठी. आपल्या बोन्समध्ये बॉडीमध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी विटॅमिन डी काय असतं? इम्पॉर्टंट असतं. आणि ब्लडमध्ये जी कॅल्शियमची लेवल असते ती असते 8 to 10 mg% अँड इट इज रेग्युलेटेड बाय पॅराथायरॉइड अँड कॅल्सिटोनिन. आता ही जी ब्लडमधली जी कॅल्शियम लेवल आहे ती कोण रेग्युलेट करतं? तर पॅराथायरॉइड आणि कॅल्सिटोनिन ही जी कॅल्शियमची लेवल आहे ती रेग्युलेट करतात. ओके. सो दिस विटॅमिन डी इम्प्रूव्ज द युटिलायझेशन ऑफ कॅल्शियम अँड कॅल्सिफिकेशन. And also this vitamin D promotes the calcium absorption and the blood calcium level that is 8 to 10 mg% which is regulated by parathyroid and calcitonin. Okay. The daily intake of calcium should be 0.8 gram per day for the adult. मग ॲडल्टसाठी कॅल्शियमची डेली रिक्वायरमेंट किती आहे? तर ती आहे 0.8 ग्रॅम डेली. ओके. अँड द एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ कॅल्शियम इज रिक्वायर्ड इन चिल्ड्रन. आता लहान मुलांसाठी कॅल्शियम जे असतं कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी असते ती जास्त असते फॉर दी ग्रोथ. म्हणजे त्या लहान मुलांची ग्रोथ होण्यासाठी व्यवस्थित कॅल्सिफिकेशन होण्यासाठी लहान मुलांमध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट जास्त असते. आणि तसेच प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेशन वुमन जे असतात लॅक्टेशनमध्ये तर ह्या ज्या कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी असते ती जास्त असते. आणि कॅल्शियमचा सगळ्यात चांगला सोर्स जो आहे तो आहे मिल्क. मिल्क इज रिकमेंडेड ॲज अ सोर्स ऑफ कॅल्शियम बिकॉज इट इज इन हाय कॅल्शियम कंटेंट. कारण मिल्कमध्ये जास्त कॅल्शियमचा कंटेंट असतो त्यामुळं तो एक कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. जर डिफिशियन्सी झाली कॅल्शियमची विच लीड्स टू त्याला काय म्हटलं जातं? हायपोकॅल्सिमिया. हायपो म्हणजे काय? कमी. डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम लीड्स टू हायपोकॅल्सिमिया अँड मेनी टाईम हायपोकॅल्सिमिया इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी अँड माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रम. आता ही जी हायपोकॅल्सिमिया होत असतो हायपो मीन्स कमी, कॅल्शियम म्हणजे कॅल्शियमची लेवल जी कमी होते त्याला हायपोकॅल्सिया म्हटलं जातं. आणि हे कशामुळे होतं? तर विटॅमिन डी डिफिशियन्सी जर झाली तर त्यामुळं कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन झालं नाही तर त्याला हायपोकॅल्सिमिया म्हटलं जातात. म्हणजे कॅल्शियमची लेवल अतिशय कमी होते आणि त्यालाच म्हटलं जातं माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम. तर त्यानंतर कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होणारा जो एक डिसीज आहे त्यामध्ये आहे रिकेट्स. इनिशियली इट इज अ विटॅमिन डी डिफिशियन्सी फॉलोड बाय कॅल्शियम डिफिशियन्सी इन चिल्ड्रन. So rickets, which is initially it is a vitamin D deficiency which is followed by calcium deficiency in children, and it is characterized by impaired mineralization of bones, diffuse bone pain, muscle weakness, skeletal deformity, muscle weakness. So रिकेट्समध्ये काय होतं? इनिशियली ती विटॅमिन डीची डिफिशियन्सी असते. पहिले विटॅमिन डीची डिफिशियन्सी होते. विटॅमिन डीची डिफिशियन्सी झाल्यामुळं कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही त्यामुळं ॲटोमॅटिकली कॅल्शियमची डिफिशियन्सी होते चिल्ड्रेनमध्ये. त्यानंतर कॅल्शियमची डिफिशियन्सी झाल्यामुळं मग इम्पेअर्ड मिनरलायझेशन बोन्स जे असतात आपलं त्यांचं मिनरलायझेशन होत नाही कारण कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. त्यामुळं मग बोन पेन्स, त्यानंतर मसल विकनेस येतो, बोनमध्ये पेन होतो, स्केलेटल डिफॉर्मिटी ती म्हणजे आपलं जे बोन्सचं स्केलेटल असतं त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी येते त्यामुळंच मसल विकनेस येतो. तर हे सगळे रिकेट्समध्ये होणारे प्रॉब्लेम आहेत. इन केस ऑफ अडल्ट दी डिफिशियन्सी इज कॉल्ड ॲज ऑस्टिओमॅलेसिया. आणि जर ॲडल्टमध्ये हीच डिफिशियन्सी झाली कॅल्शियमची तर त्याला ऑस्टिओमॅलेसिया म्हटलं जातं.
It means low level of phosphate and calcium. It is due to inadequate diet or limited exposure to sunlight. जर इनॲडिक्युएट डाएट घेतला, कॅल्शियमचा इंटेक घेतला नाही किंवा सनलाईटच्या एक्सपोजरमध्ये आपण कमी आलो, सनलाईट जसं आपल्याला माहिती आहे विटॅमिन डीचा एक ग्रेट सोर्स आहे, तर सनलाईटच्या एक्सपोजरमध्ये आपण कमी येत असतो किंवा डाएट जर आपण घेत नसतो विटॅमिन्ससाठी कॅल्शियमसाठी, तर त्यामुळे ऑस्टिओमॅलेसिया होऊ शकतो. इन केस ऑफ रिनल डिसीज the reabsorption of calcium and activation of vitamin D does not take place and it leads to calcium deficiency called as renal osteodystrophy. म्हणजे याच्या रिनल ऑस्टिओडिस्ट्रोफी म्हणजे काय होतं, आपली जी किडनी आहे ती कॅल्शियमची लेवल मेंटेन करायला प्रॉब्लेम करते, म्हणजे किडनी फेल्स टू मेंटेन दी लेवल ऑफ कॅल्शियम, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्टिओडिस्ट्रोफी. तर हे झालं इट्स अबाउट ऑल रिकेट्स. देन सेकंड disease which is related to calcium is osteoporosis. As we know, osteoporosis it is the reduction of total bone calcium. म्हणजे बोन्सचं कॅल्शियम एकदम कमी प्रमाणात कमी होतं, त्यालाच म्हटलं जातं रिडक्शन इन टोटल बोन कॅल्शियम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिमिनरलायझेशन ऑफ बोन. म्हणजे बोन्समध्ये मिनरलायझेशन होत नाही, बोन वीक होतात, त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, त्यामुळं काय होतं ऑस्टिओपोरोसिस विच लीड्स टू इन टू पेन ऑफ स्पाईन. ज्यामुळे आपला जो स्पाईन आहे, बॅकबोन आहे, त्याच्यामध्ये पेन होतो. त्यानंतर हाईट, लॉस ऑफ हाईट, किफोसिस ॲज अ व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन अँड कोलॅप्स डेव्हलप. याच्यामुळं काय होतं कोलॅप्स डेव्हलप होतो, व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन होतं. तर हे सगळं कशामुळे होतं, रिडक्शन इन टोटल बोन कॅल्शियम. टू ट्रीट द डिफिशियन्सी ऑफ कॅल्शियम डाएट इज सप्लिमेंटेड विथ कॅल्शियम साल्ट. तर ही जी डिफिशियन्सी आहे ही भरून आणण्यासाठी वेगवेगळ्या कॅल्शियम रिच असलेला डाएट दिला जातो. त्याच्यामध्ये कॅल्शियमचे वेगवेगळे साल्ट्स जे आहेत ते असतात. त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असेल, कॅल्शियम ग्लुकोनेट असेल, कॅल्शियम लॅक्टेट असेल, कॅल्शियम फॉस्फेट आहेत. हे कॅल्शियमचे वेगवेगळे साल्ट्स यूज केले जातात ती जी डिफिशियन्सी आहे ती भरून आणण्यासाठी. तर हे आपण बघितलं अबाउट कॅल्शियम, फंक्शन्स ऑफ कॅल्शियम, डिफिशियन्सी, डिसीज ऑफ कॅल्शियम. ओके, देन नेक्स्ट इज आयरन. सो दिस आयरन इट इज इसेन्शियल एलिमेंट इन रिक्वायर्ड फॉर डिफरंट प्रोसेसेस. आता कशासाठी लागतं आयरन, तर त्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स, जे आपल्या RBC आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत, त्यांच्या फॉर्मेशनसाठी आयरन जे आहे ते इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर DNA सिंथेसिस, त्यानंतर फॉर्मेशन ऑफ मायोग्लोबिन आणि ऑक्सिडोरिडक्टेस एन्झाईम अँड इलेक्ट्रॉन कॅरियर. आता हे ऑक्सिडोरिडक्टेस एन्झाईम्स जे आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनचं जे कॅरियर होत असतं, त्यानंतर DNAचं जे सिंथेसिस होत असतं, त्यानंतर मायोग्लोबिनचं जे फॉर्मेशन होत असतं, त्याच्यासाठी आयर्न जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं आपल्या बॉडीमध्ये. जर आपल्याला माहिती आहे आयर्न कशासाठी इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त, तर ब्लडच्या फॉर्मेशनसाठी, रेड ब्लड सेल्स जे आहेत त्यांच्या फॉर्मेशनसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तर आयर्नची डिफिशियन्सी झाली. डिफिशियन्सी ऑफ आयर्न रिझल्ट्स इन टू हायपोक्रोमिक न्यूट्रिशनल ॲनिमिया. त्यामुळं काय होईल, ॲनिमिया होईल, न्यूट्रिशनल ॲनिमिया होईल. तर जी डेली रिक्वायरमेंट असते आयर्नची ती असते 10 to 15 mg पर डे फॉर ॲडल्ट मेल्स अँड फिमेल्स. तर डेली रिक्वायरमेंट जी आहे ती 10 ते 15 mg जी आहे एका स्त्री आणि मेल आणि फिमेलसाठी जी लागते, ॲडल्ट मेल आणि फिमेलसाठी, आणि 20 mg जी लागते ती प्रेग्नेंट वुमन जे आहेत त्यांच्यासाठी लागते 20 mg. इन केस ऑफ वुमन the loss of blood during menstruation and pregnancy creates additional demand of iron. जर मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस तसेच प्रेग्नन्सीच्या वेळेस जी आयर्नची डिमांड जी आहे ती ॲडिशनल डिमांड लागते, म्हणजे जास्त प्रमाणात आयरनची डिमांड लागते. इन ॲडिशन टू दिस अल्सरेटिव्ह लेशन इन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक लीड्स टू आयर्न डिफिशियन्सी. जर अल्सरेटिव्ह लेशन जर असेल गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये, हा जो प्रॉब्लेम जर झाला असेल अल्सरेटिव्ह लेशनचा, तर त्या केसमध्ये पण आयरनची जी डिफिशियन्सी जी आहे ती जास्त लागत असते. तर हे झालं अबाउट आयरन. मग ते 25% आयर्न इज स्टोअर्ड इन द लिव्हर. आता आयर्न जे आहे ते 25% जे आहे ते लिव्हरमध्ये स्टोअर असतं आणि रेटिक्युलो एंडोथेलियम सिस्टीम, स्प्लीन, बोन मॅरो मध्ये ते स्टोअर असतो आणि ते प्रोटीनला बाउंड असतो. ठीक आहे, तर आपण बघितलं आयरन, त्याचे फंक्शन्स. देन आयर्न इज ॲब्सॉर्ब बाय फेरस बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन अप्पर इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये. अप्पर इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये हे जे आयर्न आहेत ते फेरसचे जे आयन्स आहेत ते ॲब्सॉर्ब होत असतात
तर आयर्नची जर डिफिशियन्सी झाली तर काय केलं जातं, आयर्नची डिफिशियन्सी ट्रीट करण्यासाठी ॲनिमल हिमोग्लोबिन देऊन आयर्नची जी डिफिशियन्सी आहे ती ट्रीट केली जाते. त्यानंतर वेगवेगळे फेरिक अमोनियम सिट्रेटचे जे साल्ट्स आहेत, त्यानंतर फेरिक ग्लुकोनेट, फेरस सल्फेट, त्यानंतर आयर्न डेक्स्ट्रानचे जे साल्ट्स आहेत ते देऊन आयर्नची डिफिशियन्सी जी आहे ती ट्रीट केली जाते, आयर्नची डिफिशियन्सी भरून काढली जाते. तर हे सगळं आपण आज 2 मिनरल्स बघितले इम्पॉर्टंट, त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न हे 2 इम्पॉर्टंट मिनरल्स आपण बघितले की जे कॅल्शियम जे आहे ते बोन्सच्या फॉर्मेशनसाठी, मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी, ब्लड क्लोटिंगसाठी आणि न्यूरोमस्क्युलर मेकॅनिझमसाठी इम्पॉर्टंट असतं. आणि आयर्न जे आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे रेड ब्लड सेल्सच्या फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट असतं. तर ठीक आहे, आपण पुढचे जे मिनरल्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सो थँक्यू.